हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता मला माहिती आहे व्हिडिओ टाकायला खूप लेट झाला आहे, पण होते माझ्याकडून असं झाले, मी जरा आळशीच झाले. व्हिडिओ तर काढते पण एडिट करायला थोडासा आळस करते. आणि आम्ही झोपलो होतो बाहेर आणि मस्त अशी गावाकडची सकाळ आहे. तर आम्ही गावाकडे आलो होतो, आई दादा आलते आणि मग आता संचितला पण गुढीपाडव्याची सुट्टी होती, त्यामुळे मग आलतो. संचित आता झोपलाच होता. बाहेर जरी झोपलं असलं तरी फॅन तर लावायलाच लागतो, त्यामुळे मी नुकतेच उठली होती. त्यांनी उठलं की असं बाहेर छान बघितलं ना एकदम फ्रेशच वाटतं. नंतर आंघोळ वगैरे करून घेतली, फुलं आणली होती. आता त्याच फुलाचा मी बनवते गाडीसाठी हार बनवते आणि तोरण पण बनवायचं होतं. तसं म्हणलं तर नकली तोरण आणले होते, पण आता फुलं पण आणली होती, शिल्लक पण होती, त्यामुळे आता त्याच फुलांचं तोरण करायचं होतं. नाश्ता वगैरे अजून झाला नव्हता. सगळ्यात पहिले आता पूजा करायची होती, गाडीची पूजा करायची होती, घराची पूजा करायची होती, नारळ वगैरे फोडायचे होते. तर ते सगळं करून झालं की मग ते दाखवायचं माझ्याकडून राहून गेलं. आईने सकाळी लवकरच डाळ शिजायला घातली होती. डाळ शिजून झाली की आता माझी चालली होती पोळ्याची तयारी. तसं तर नाश्ता करून झाला आमचा. नाश्त्याला बनवला होता, उपमा केला होता आणि मग आता उपमा वगैरे खाऊन झाला की मग आता चाललं होतं. आता गूळ आहे, तर हा मोठ्याच्या मोठा गूळ खूप कडक होता आणि तो गूळ कशाने फोडू असा मला प्रश्न पडला होता. नंतर तिथं मला दिसला साईडला वरवंटा. आता ह्या वरवंट्याने गूळ मी फोडून घेते. डाळ शिजले आता सगळ्यात पहिले. मग आता पोळ्याची तयारी करायची. थोडं थोडं म्हणलं तर पोळ्याला थोडा तर वेळ जातोच. आणि मग सगळ्यांचे अंघोळ्या नाश्ता झाल्या की मग ऊन गावाकडं खूप म्हणजे खूप जास्त पडतं. पण आता सध्या काय झालं आहे, 2-3 दिवस झाला आभाळ येते, त्यामुळे ऊन नाही, त्यामुळे एकदम बघायला ते छान वाटते आणि मस्त मस्त वाटते. इथं लावले होते वांगी आहे, कांद्याची पात, मिरची, पालक एवढं सगळं केलं होतं. आणि पालक पण खाण्यासारखा आला आहे, कांद्याची पात पण आले, वांगी पण लागतात. इथं डाळ आहे, डाळ शिजवून तिला चाळणीमध्ये काढून घेतली. आता नारळ फोडलं होतं गाडीला आणि घराला, तर तेच नारळ येत आहेत. आता त्याचीच आमटी बनवणार आहे आणि हा गूळ आहे तर वरवंट्यांनी फोडून घेते. आता झाले काय, बडीशेप नाही. आता इकडं आई दादा पण थोडे दिवस राहणार होते, म्हणजे गहू आमचा निघाला होता आणि तो गहू वाळत घालायचा होता आणि वाळवून ठेवायचा होता, त्यामुळे ते आलते. मग ते 3-4 म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच आले होते. थोडंसं सामान आणलं होतं, त्यामुळे सगळं सामान नव्हतं असं काय, म्हणजे तूप पण नव्हतं, नंतर सुंठ पण नव्हते. तसं आम्ही लोटेवाडीला गेलतो, मग तेव्हा येताना मी गुळ आणला होता आणि नंतर मग गुळच घेऊन आली होती मी. सुंठ बडीशेप आणायची, म्हणजे बडीशेप आणायची राहिली. बडीशेप सुंठची आणि इलायचीची पावडर आहे, काय कन्फ्यूज झाले मी. आणि हे म्हणजे डाळ शिजवलेले पाणी आहे, तर ते मी आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये मला ठेवायचं आहे जी डाळ शिजवून घेतली, तर ती डाळ परतून घेणार आहे. गूळ बारीक बारीक करून घेतला मी. आणि इथं चाललं माझं, व्हिडिओमध्ये दिसते का क्लिअर असं बघते बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल काय चाललं आहे. तर स्टँड वगैरे काय घेऊन आले नव्हते. खिडकी आहे, खिडकीवर एका साईडला मोबाईल ठेवला होता मी. आणि मग आता मोबाईल ठेवला म्हणल्यावर दिसायला तर पाहिजे की तुम्हाला पण, कसं तरी व्हिडिओमध्ये दिसल्या बघायला मजा येईल का नाही. त्यामुळे मग बघत होते क्लिअर दिसते का मी. मग आता इथं डाळ घातली मी. डाळ झालं की आता बारीक, एकदम बारीक बारीक असा गूळ करून घेतला होता. तर तो बारीक केलेला गूळ थोडासा जास्तच बारीक केला होता, अंदाजानेच घेतला, काय प्रमाण वगैरे असं काही घेतलं नव्हतं. आणि जो मला असं वाटतं की थोडासा कमी पडतोय म्हणून अजून थोडासा बारीक केला. आणि बारीक करून गूळ थोडासा साईडला पण ठेवणार आहे. मला म्हणजे दूध पोळी खाताना असं दुधाबरोबर पण आवडतं गूळ खायला, म्हणजे दुधात गूळ मिक्स करायचा पोळी आणि असं खायला आवडतं मला, त्यामुळे मग मी जरा जास्तच हे केला. नंतर आता ही पावडर आहे, तर मी सुंठ, बडीशेप नाही, बडीशेप नाहीच खरं, आता सुंठ आणि इलायची भरपूर वापरले मी, कारण बडीशेपशिवाय पोळ्या तसं म्हणलं तर एवढ्या होतच नाही चांगल्या. पण आता नाही म्हणल्यावर काय करायचं, आणि गावात आम्ही राहतो तिथे थोडंसं शेतात राहिल्यासारखं आहे, किराणाचे दुकानं वगैरे काय नाहीत, थोडं लांब जावं लागतं. त्यामुळे आता बिना बडीशेपच्या पोळ्या करते. तर मी काय केलं, तर भरपूर अशी इलायची घेतली होती. सुंठची पावडर कसं आई दादा चहा पिताना त्याच्यामध्ये सुंठ आणि इलायची ह्याची पावडर टाकून पितात, त्यामुळे त्याची सुंठ इलायचीची पावडर होती, तरी पण मी ती पावडर पण थोडी घेतली. आणि नंतर थोडीशी इलायची पण घेतली होती आणि खसखस नाही, जायफळ होतं, तर ते जायफळ हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक थोडीशी साखर टाकून केलं आणि ते पावडर पण टाकली. आता इथं ओला नारळ आहे, तर हा नारळ मी आता बारीक 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 असा कट करून घेणार आहे. आता डाळ एका साईडला होते तोपर्यंत आमटीची पण तयारी करून घेते मी. जो शिल्लक राहिलेला गूळ आहे तर तो कॅरीबॅगमध्ये रिटर्न भरून घेतला, कारण गूळ पाणी वगैरे थोडंफार तरी पडलं तर मग ते गूळ खराब होतं. त्यामुळे मग म्हणलं आता स्वयंपाक करताना कट्ट्यावर पाणी वगैरे तर असतंच की, त्यामुळे म्हणलं कॅरीबॅगमध्ये पटकन भरून ठेवावं.
आणि मग आता ते हा पॅन आहे, तर सगळ्यात पहिले ह्या पॅनमध्ये मी म्हणजे तवा पण नव्हता, तवा सापडतच नव्हता, त्यामुळे हे पॅन मी हातात घेऊन फिरत होते. नंतर मग लोखंडाचा तवा एकच आणला होता. मग त्या लोखंडाच्या तव्यामध्येच आता पोळ्या करते. लोखंडाच्या तव्यामध्ये पोळ्या थोड्या पटकन करपतात, पण आता त्या पॅनमध्ये मला आवडत नाही. त्या पॅनमध्ये काय होतं आहे, मध्ये शेकतात आणि साईडने कच्च्या राहतात आणि एवढं चांगलं वाटत नाही मला. त्यामुळे मी लोखंडाच्या तव्यातच करणार आहे. चांगल्या पण लागतात. आता हा तवा मी गरम करायला ठेवला. त्याच्यामध्ये आता मी खोबरं आहे तर कमी गॅसवर भाजून घेते. लसूण पण सोलायचा होता, त्यामुळे आता लसूण पण एका साईडला सोलते. व्हिडिओ खरंच खूप जास्त मोठा झाला आहे आणि मला असा प्रश्न पडला होता की एवढ्या मोठ्या व्हिडिओला तर मी बोलू तर बोलू काय, पण व्हिडिओ बघत गेलं, एकदा बोलायला सुरुवात केली का मग ऑटोमॅटिक असं छान गप्पा पण मारायला चांगलं वाटतं. त्यामुळे मला गप्पा मारत मारत बोलायला लागलं ना, व्हिडिओ किती जरी मोठा असला ना तर टाईम कसा जातो ते समजत पण नाही आणि सांगत सांगत छान वाटतं गप्पा मारायला. तर चला असू द्या. आता ही डाळ हलवत हलवत चालू होतं माझं. डाळ हलवत हलवत मी लसूण सोलत होती, एका साईडला खोबरं ठेवलं, त्या खोबऱ्याकडे लक्ष देत होती. तर असं एका वेळेस 3-3 कामं करायचं चालू होतं. डाळ थोडीशी जास्तच घातली होती. संचितला पण पोळ्या आवडतात खायला, त्यामुळे थोडंसं पुरण शिल्लक राहिलं तर चालतं. तर जे लसूण सोलला होता ना, तर तो सगळं कचरा आहे तो मी आता डस्टबिनमध्ये गोळा करून टाकायला लागले. आणि नंतर आता पुरण वाटायला म्हणजे आता वाटण म्हणजे चाळणी पण खराब झाली. आता ती तुम्ही मगाशी जी चाळणी बघितली ना डाळ काढून ठेवलेली, ते चाळणीच्या साईडनी सगळ्या कडा निघाल्या, त्यामुळे त्या चाळणीत तर काय राहिलंच नाही. आणि जे पुरण वाटायचं यंत्र आहे ते पण आणलं नाही, ते पंढरपूरलाच आहे. त्यामुळे आता मी मिक्सरमध्येच बारीक करणार होते पुरण. वरवंटा पण होता, वरवंट्यानं करावं म्हणलं, पण मला जमते का नाही काय माहिती. वरवंटा पाटा वरवंटा असल्यावर त्याच्या होता. आता खालचा कट्टा आहे ना, तर तो एकदम मऊ मऊ परशी आहे आणि त्याच्यावर काय माहिती होते का नाही, त्यामुळे मग काय मी जास्त भानगडीतच नाही पडले. म्हणलं जाऊ दे, मिक्सरमध्ये थोडं थोडं करूया. आणि मिक्सरमध्ये काय होते, पटकन होतच नाही, एकदम वेळ लागतो. थोडं थोडं सारखं हलवायचं आणि मग त्याच्यात 15-20 मिनटं जातात. मग ते चाळणीनं बरं पडतं. चाळणीनं कसं गरम गरम पुरण असलं ना, एकदम पटपट पटपट बाहेर येतं आणि छान पण पोळ्या होतात त्याने. आणि जे यंत्र आहे त्याने पण पटकन होतं. आता कायच नाही, म्हणतो की येळेला केळं आणि वनवासाला सीताफळ, तसं झालं. मिक्सर तर आहे ना, मिक्सर पण खरं म्हणलं तर बंद पडला होता, पण ते बोलवून त्यांनी म्हणजे नीट करून घेतला. होते काय, असं वापरात असलं तर मग राहते चांगलं आणि मग वापरात नसलं की मग हळूहळू बंद पडते. तरी नशीब फ्रीज पण वर्ष झालं बंद झालं आहे. फ्रीज चालू होता. वॉशिंग मशीनचं पण काय सांगू शकत नाही. वॉशिंग मशीन मला तर असं वाटते बंदच पडले असेल. फ्रीज आहे चालू, आतली जी लाईट आहे ना ती खराब झाली. मिक्सर तर बंदच पडला आहे आणि मग असं आहे, म्हणतो की आपण कुठले पण वापरात असेल तर जास्त दिवस टिकते पण आणि चांगलं पण राहतं. तेच गोष्ट वापरत नसली का खराब होतं. तसंच मिक्सरचं झालं, त्यामुळं मिक्सर लागतोच. त्यामुळे मग आई दादाने काय केलं, मग ते त्यांच्याकडे नंबर होता, त्यांनी फोन करून बोलवून ते नीट करून घेतला. तर इथे बघू शकता माझं कांदा टोमॅटो आहे तर कट करून झाले. खोबरं पण आपलं बऱ्यापैकी थोडंसं तेल टाकून मी भाजून घेणार आहे खोबरं वगैरे. आणि सगळी तयारी असं चालली होती माझी. सगळ्यात पहिलं मी काय करणार होते, म्हणजे आमटी करून घेणार होते आणि नंतर मग पुरण वगैरे वाटून ठेवणार आहे. पीठ पण मळायचं राहिलं होतं, पीठ पण मळून घेणार आहे. पण सगळ्यात पहिलं मी आमटी आणि भात करून घेणार होते आणि नंतर म्हणलं सगळ्यात लास्टला पीठ वगैरे मळून जेवण करायच्या अगोदर गरम गरम पोळ्या करणार होते. एकदम कमी गॅसवर मी पुरण आहे तर परतून घेते. पुरण जेवढं छान परतून घेतलं ना, पुरण खराब पण होत नाही. त्यामुळं कमी गॅसवर परतून घ्यायचं. खोबरं भाजून झालं, कांदा घातला होता मी. कांदा पण छान लालसर भाजून घ्यायचा आणि गरम भरपूर होत होतं. आणि कसं कधी कधी ऊन जास्त पडल्यावर एवढं गरम होत नाही, पण आभाळ आल्यावर जास्त गरम होतं. तसंच झालं, तर गरम जास्त व्हायला लागलं होतं. तरी पण फॅन चालू होता. संचित येऊन बघत होता. संचित मला मागत होता, मम्मी मोबाईल दे. त्यामुळे मी त्याला मोबाईल दाखवते, ते बघ मोबाईल देत आहे. त्यामुळे हसला आणि गेला. तर असं आहे, समजून घेतो संचित, एवढा पण हट्ट करत नाही, पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याचं काय नसतं. आणि इकडं आल्यावर खेळायला पण आहे. त्याचा झुला होता, तर तो झुला पण आता बाहेर काढला आहे. तो झुला लाव म्हणत होता. आता एका दिवसासाठी त्याला झुला बसायचं होतं, तर म्हणलं आता ठेवून तर काय करायचा. त्यामुळं त्याचा ते झुला काढला, ते बसवून घेतला आणि मग ते झुला पण खेळत बसला होता. आता इथं मी कांदा टोमॅटो आणि लसूण हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायला लागले. आणि इथं खोबरं आहे, तर ते खोबरं त्याची सेपरेटच पेस्ट करणार आहे. आणि डाळीचा गॅस अजून पण चालूच आहे. एकदम कमी गॅसवर धूर तुम्हाला किंचित असा बारीक असा धूर दिसत असेल. मग कमी गॅसवर आपलं चांगलं व्यवस्थित परतून घेतलं की मग छान होतं आहे. आणि इथं खोबरं आणि टोमॅटो देशी टोमॅटो आहेत. देशी टोमॅटो असल्यामुळं कलर एकदम लालसर असा झाला आहे. आणि
संजित आलाय बघा आगाऊपणा करत. मी दरवाजा बंद करून बसले. झाले काय बाहेर आमच्या म्हणजे काय तर बांधकाम चालू आहे, त्यामुळे सारखा आवाज येतोय खट 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 असा. त्यामुळे मी दोन्ही दरवाजा बंद करून बसले आणि संजित कडी वाजवून गेलाय. मला असं वाटलं की संजितचे पप्पाच आलेत काय. मी दरवाजा उघडून बघते तर काय संजित खाली गेला. नंतर हसत आगाऊ संजित पण खूप आगाऊ झाला आहे. तर देशी टोमॅटो आहे. देशी टोमॅटो असल्यामुळं कलर एकदम छान लालसर तुम्हाला दिसत असेल. असं वाटत असेल की मी लाल मिरची किंवा तिखट मिक्स केलं आहे का. पण मी मिक्स काहीच केलं नाही, फक्त कांदा टोमॅटो आहे. पण टोमॅटो देशी आहे त्यामुळे कलर एकदम छान आला आहे. आणि देशी टोमॅटो थोडासा अंबूस असा लागतो, त्यामुळे आम्ही देशी टोमॅटोच आणते. मी पण गेलो कधी पण मला देशी टोमॅटोच आवडतात. लाल लाल असं बघून घ्यायचे, छान ग्रेव्ही पण होते, कलर पण छान येतो. आता इथं मी खोबरं बारीक करून घ्यायला लागले. तर इथं खोबरं पण आपलं बऱ्यापैकी बारीक होत आलं की पाणी वगैरे घालायचं, एकदम बारीक असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचं. आणि तर आपली जी काय म्हणतो ते पुरण होतं, तर त्या पुरणला मी एका साईडला ठेवला. तर लगेचच मी आता आमटीची तयारी करून घेणार आहे. तर ह्या पाण्याचं किती लाड झालं आहे बघा. ह्याच्यातून त्याच्यातून ह्याच्यात असं झालं. मग अशी ह्याच्यात काढून घेतलं होतं, आता त्याच्यातून दुसऱ्याच भांड्यात काढून घ्यायला लागले. ह्या पातेल्यामध्ये द्यायची होती आमटीला फोडणी, त्यामुळे आता हे जे डाळ शिजवलेलं पाणी ते साईडला काढलं. गॅसवर पातेलं कमी गॅसवर ठेवलं. हे बघा इथं आहे गहू, तर हा गहू वाळत घातला आहे. आणि आता मी चालले कढीपत्ता आणायला. तर आपल्या घराजवळ कढीपत्त्याचं झाड वगैरे असेल तर बघा किती छान फ्रेश अशा भाज्या खायला मिळतात आपल्याला. त्यामुळं इथं एकदम ताजा कढीपत्ता अगदी फोडणी द्यायच्या अगोदर तुम्ही तर बघितलं पातेलं गरम करायला ठेवलं आणि मी कढीपत्ता न्यायला आले. एकदम ताज्या कढीपत्त्याची आमटी किती छान होईल. मोठी झाडं होती, पण मोठी झाडं आहेत तर ते कमी केलेत आता आणि तोडलेत. म्हणजे कढीपत्त्यावर काय माहिती थोडासा रोगच आल्यासारखा झाला होता, काळी पानं येत होती. आणि मग त्यामुळे ते मोठं कढीपत्त्याचं झाड आहे तर ते तोडूनच टाकलं. आणि मग ते छोटं जाता फुटून आले, म्हणजे जे तोडलेलं झाड ते कढीपत्त्याला स्वच्छ धुवून घेतलं, नळ व्यवस्थित बंद केला. आणि तर पुरण आहे. आता हे पुरण थोडंसं थंड होऊ देते. थंड झालं की मग मिक्सरमध्ये बारीक करायचं. हे येळवणे आहे आणि हे बघू शकता एकदम लाल असा कांदा टोमॅटोचा मसाला झाला आहे. आणि तर फक्त खोबरं आहे आणि जो कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरचा मसाला मी सगळा एकत्र केला होता. आता आपलं पातेलं तर मगाशीच ठेवलं होतं, त्यामुळे पातेलं गरम झाले. आता एक तेलाच्या किटलीमध्ये चमचा नाही, त्यामुळे अंदाज 25 तेल घातलं होतं. आता अंदाजी तेल घालायचं म्हणलं की समजत नाही किती घालायचं काय, त्यामुळं थोडं तेल जास्त झालं होतं. आमटी बुरकट खूप जास्त आला होता. आणि इथं आता हे मसाला बारीक झाले का तरी एकदा दोनदा चेक करून घेतलं मी. आता पातेल्यामध्ये तेल गरम झाले. आता जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा आणि पटकन अशी आमटी करायची. आता हा कढीपत्ता धुतला होता तरी पण मी बघत होते काय डाग वगैरे आहे का पानावर, आणि थोडीशी कवळी वगैरे पानं साईडला काढायची. आणि एकदम आता ताजा कढीपत्ता असा तेलामध्ये टाकायचा. तेलामध्ये टाकला की एकदम त्याचा बघू शकता तडतड असा आवाज यायला लागला. आणि छान आहे एकदम मस्त असं आमटी छान झाली होती. तेलामध्ये आता परतून घेते. आणि मी कसं म्हणजे कांदा टोमॅटो खोबरं हे सगळं तेलामध्ये मी भाजूनच घेतलं होतं, म्हणजे भरपूर असं तेल घातलं होतं आणि सगळं तेलामध्ये छान लालसर भाजून घेतलं होतं. आणि मग असं लालसर भाजून घेतलं की मग तेलामध्ये कुठला पण मसाला घातला की मग त्याला म्हणजे भाजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे पटकन कांदा टोमॅटो भाजत आला की मग लगेचच त्याच्यामध्ये मी खोबरं वगैरे घातलं. आता अंदाजेच मीठ घालायचं. आणि मीठ म्हणजे माझं प्रमाण बरोबर असतं. आणि मी असं एक चमचा 1.5 चमचा नाही, असं मला कसं आता हे पाणी आहे ना, त्या पाण्याकडे बघितलं तर मला मिठाचा अंदाज येतो मीठ किती लागेल. त्यामुळं त्या अंदाजाने मी मीठ घातलं. मी कधी पण पोहे करताना उपमा असू द्या काय पण असू द्या, तर ते पोहे करताना पोहेकडे बघायचं किती भिजत घातलेत पोहे आणि त्याच्याकडं बघून ते अंदाजे मीठ टाकत असते. आणि मीठ माझं शक्यतो कधी जास्त पण होत नाही आणि कमी पण होत नाही. एक वेळ कमी झालं तर चालते पण जास्त होणे. तर असं असतं. आता मसाले आपले छान भाजून झाले की नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तेल नाही काय म्हणतो आपण त्याला, थोडी हळद घातली आणि गरम मसाला होता तो घातला. हा आहे घरी बनवलेली चटणी लाल तिखट, ते घालायचं. सगळं नीट व्यवस्थित मिक्स करायचं. तवा आहे तर साईडला ठेवला मी, गॅसवरच होता तवा तर त्याला साईडला ठेवला. आणि आता मसाला अजून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. काय पण कुठली पण भाजी असू द्या ती छान मसाल्यात तेल सुटेपर्यंत परतून घेतलं ना तर एकदम भाज्या छान होतात. आमटी तर एक नंबर झाली होती. आता म्हणलं आता एका साईडला आमटी होतेच तोपर्यंत कुकरमध्ये भात लावून घेऊया, म्हणजे कसं पटकन काम होतात, स्वयंपाक पण पटकन होते. तर त्यामुळं तर आता हे कुकरमध्ये तांदूळ मी धुवून घेतले 1-2 पाण्याने. आता त्याच्यामध्ये घालते पाणी, गॅस चालू केला
आणि दोन्हीकडे एकीकडे लक्ष देत दोन दोन कामं चालू आहेत माझे. आणि पाणी पण अंदाजच घालत असते मी, अंदाजानेच. तांदूळ पण अंदाजानेच घेतला आणि पाणी पण अंदाजानेच घातलं. आणि कसं पुरणपोळ्या केले की पुरण आणि आमटी आणि भात खायला आवडतो आणि संध्याकाळी पण खायला आवडतं. त्यामुळं मग संध्याकाळचा पण थोडासा म्हणजे आमटी आणि भात थोडा जास्तच केला. चपात्या म्हणजे पोळ्याचं पुरण होतं, पण ते म्हणलं जेव्हा संध्याकाळी खायचं असेल तेव्हा मग गरम गरम पोळ्या वगैरे करून खाता येतील. त्यामुळं मग पोळ्या थोड्या कमीच केल्या होत्या, फक्त भात आणि आमटी जास्त केली. आणि शिळी भात आमटी खायला पण चांगली लागते. तर इथं बघू शकता आपली छान अशी आमटी तयार झाली आहे. तर ह्या ताटामध्ये थोडासा मसाला होता, तर ते मसाला पण मी असं जे पाणी होतं त्या पाण्यात काढून घेतला आणि पाणी घातलं. आणि अशा रीतीने मस्त अशी आपली कटाची आमटी तयार झाली. आता ह्याच्या अगोदर कटाच्या आमटीचा खूप मी 2-3 रेसिपी तर दाखवल्या, त्यामुळे आता मी काय दाखवली नाही कशी बनवते काय. नेहमीपेक्षा वेगळं म्हणलं तर नेहमी मी सुकं खोबरं वापरत असते आणि आज नारळ फोडलेले होते, त्यामुळे ते नारळ वापरले. कट्ट्यावरच आता आवरून घ्यायला लागले. कट्टा आता पुसून घ्यायचा पाण्याने थोडासा. आणि झालं काय म्हणजे परतच नाही खरं सांगायचं झालं तर. त्यामुळे आता मी ह्या कट्ट्यावर इथंच पीठ मळून घेणार आहे. त्यामुळे हा कट्टा मी धुवून घ्यायला लागले. धुवून झालं की मग आता गव्हाचं पीठ मळायचं राहिलं होतं. मग आता गव्हाचं पीठ मळणार आहे, तसंच साईडला ठेवणार आहे. आणि साईडला ठेवून झालं की नंतर मग जवळपास 15-20 मिनटं ठेवायचं. मग पोळ्या छान होतात. आता तुम्हाला वाटेल कुठं गायब झाले, तर हा मी कपडा धुवत होते स्वच्छ. तिकडं साईडला बेसिन आहे, तर तिथं बघता एवढं सगळं करेपर्यंत जी पळी आहे ना ती पळी गरम झाली. त्यामुळे आता तिला एका साईडला उचलून घेतलं. आता ह्या झाकणावर तिथं ठेवायला लागले एका साईडला. आमटीला कमी जास्त म्हणजे कमी गॅसवर एकदम छान उकळी येऊ दे. जवळपास कमी गॅसवर 15-20 मिनटं तर ठेवायची. हे बघा व्हिडिओ इतका जुना आहे ना, मी काय करते ते माझ्याच लक्षात नाही. पीठ मळायचं नाही मला मग आता पुरण वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे आता मी मिक्सर अलीकडं घेतला. पलीकडं गॅस वगैरे आहे तिकडं आणि नंतर फ्रीज पण आहे, त्यामुळे मला वाकून करायचं नाही. त्यामुळे मिक्सरलाच उचलून इकडं समोर घेतलं मी. चालू बंद असं करत मी पुरण वाटून घेतलं. आता इथं थोडा पसारा होता, ते आवरून घेतलं. आमटी आपली गरम गरम तयार झाली. बघू शकता एकदम कटुगळेचा आला होता. आता कोथिंबीर राहिली होती घालायची, ती जेवण करायच्या अगोदर कोथिंबीर घालून घ्यायची. आणि आता चालली माझी पोळ्याची तयारी. तर पीठ मळून झालं माझं. पीठ मळलेलं तुम्हाला दाखवलंच नाही बहुतेक. मी पीठ आहे ना डायरेक्ट कट्ट्यावरच मळून घेतलं होतं. हेच नव्हतं मळायला, परातच नव्हती. त्यामुळं मग कट्ट्यावरच मळून घेतलं. आणि भाकरी पण मी आल्यापासून कट्ट्यावरच केल्या होत्या 2-3 दिवस. आणि पोळ्या करताना कपडा बांधायचा. कपडा बांधला की मग म्हणजे सुकं पीठ आहे ना ते जास्त लागत नाही, म्हणजे घ्यायची गरज नाही पडत. त्यामुळे इथं आता रुमाल आहे हा चालूचा, म्हणजे आपला वापरायचा रुमाल आहे. तर तोच रुमाल घेतला होता मी. तर तो रुमाल आता मी हा पोळपाट आहे ना, तर म्हणजे अगोदर हे किचनचं वगैरे काम सुरू होतं ना, तर त्याची फरशी थोडीशी राहिली होती शिल्लक. तर त्या शिल्लक राहिलेल्या फरशीचा आईने हा अशी म्हणजे 2 पोळपाट तयार करून घेतलेत. मग हा एक पोळपाट तिथंच ठेवला आहे. वजन एकदम जास्त आहे, मार्बलचा आहे तो. आणि त्यामुळं वजन जास्त असल्यामुळं मला म्हणजे सवय नाही मला जास्त करायची अशा म्हणजे मार्बलच्या पोळपाटावर. म्हणजे एकदा केलं ना 3-4 दिवस मग सवय लागते. अधूनमधून केलं की मग ते येतच नाही करायला. आणि बेलणं पण थोडंसं वेगळंच होतं, छोटंच होतं. तवा पण छोटा होता, पोळपाट पण छोटं होतं आणि बेलणं पण छोटंच होतं. त्यामुळं मग ते आता मला बघू, आता पहिल्यांदा पोळ्या करायला लागल्या, मग त्यातल्या त्यात पोळ्या करायचं म्हटल्यावर जमतच नाहीत. आता रोजचं आपल्या हाताखालचं असतं ना, मग ते कसं आपल्याला सवय झालेली असते. आता इथं सोनक्यात काय मग हे आपलं न लागायच्या वस्तू आपल्याला ठेवलेल्या आहेत. त्यामुळं मग छोटंच आहे. आणि तर मी पुरण आता पोळ्या करायला घेतलेत. आता बघूया पोळ्या कशा होतात काय नाही. आणि मला एकदम भरपूर असं पुरण भरलेल्या पोळ्या आवडतात. त्यामुळं गोळ्यापेक्षा म्हणजे जे पुरणाचा गोळा आहे ना तो मोठा असतो चपातीच्या गोळ्यापेक्षा. तर एकदम भरपूर असं पुरण घालून मी पोळ्या लाटत असते. इथं बघू शकता पटापट आपली पोळी लाटून झाली. लोखंडाचा तवा आहे, त्यामुळे लोखंडाच्या तव्यावर म्हणजे चपात्या वगैरे काय पण करायचं झालं की मग ते करपतच लवकर, भाकरी होतात पटकन. पण चपाती पोळी म्हणलं की करपते लवकर. मग त्यामुळं पटपट शेकायला येत नव्हत्या. म्हणजे मला कशी सवय आहे, म्हणजे खालची वरची चपाती शेकते ना तोपर्यंत खालची पण चपाती पोळी लाटून होते. पण हे लोखंडाचा तवा असल्यामुळं कसं मध्येच करपते, त्यामुळे लक्ष द्यावं लागत होतं. आणि तो बघू शकता माझ्या गोळा किती पुरण माझं बसते पोळ्यांमध्ये. आणि मला सवय आहे त्यामुळं किती पण पुरण घातलं ना तर ते पोळ्यांमध्ये बसतंच. पुरण जास्त असल्यामुळे पोळी फुगत नाही बरं का, फुटते. भरपूर पुरण आहे. अगदी दुधामध्ये पोळी टाकली ना अशी वितळत होती, एवढं पुरण मी घातलं होतं.
आता आई दादांना जास्त पुरणवाली पोळी आवडत नाही, कारण त्यांना शुगर आहे आणि गोड असं खात नाहीत जास्त ते. त्यामुळं मग त्यांना कमी पुरणवाल्या केल्या होत्या आणि आम्हाला भरपूर असं पुरण घालून केलं होतं. आता लोखंडाचा तवा असल्यामुळे इथं तुम्हाला दिसत असेल मध्ये थोडीशी पोळी आहे तर करपली होती. मग आता प्रत्येक वेळेस लोखंडाचा तवा असला कसं प्रत्येक वेळेस थोडंसं तेल घालावं लागते. आणि मागून मला आवाज जास्तच येतो आहे. आता तुम्हाला आवाज येतो आहे का नाही काय माहिती. माझं तर डोकं दुखायला लागलं, इतका खटखट खटखट आवाज आहे ना. कंटिन्यू 3-4 दिवस झालं चालू आहे. रोज सकाळी 8-8:30 वाजल्यापासून जे चालू आहे ना ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असता. आणि मग ते डोकं दुखते माझं, इतका खटखट खटखट मोठ्याच्या मोठ्याने आवाज आहे. आता मला तर व्हिडिओ जोडताना खूप असा मोठा आवाज वाटतो आहे. आता तुम्हाला तो मागचा माझा आवाज येतो आहे का नाही काय माहिती. चला असू द्या, चालायचंच आता. किती दिवस आहे काम काय माहिती. काम तर खूप मोठं दिसते, त्यामुळे मला नाही वाटत की ते पटकन संपेल. तरी तर बघू शकता पोळ्या आपल्या झालेत. आता बऱ्यापैकी करून संचित आला होता, भूक लागली म्हणत होता, त्यामुळे आता त्याच्यासाठी मी जेवण त्याला चारून घेतलं. हे थोडं तर त्याचं शिल्लक राहिलं होतं. आता आम्ही सगळेजण जेवण करायला बसणार होतो आणि थोडासा लेटच झाला होता. आणि इथं बघू शकता एकदम छान आपली कटाची आमटी तयार झाली. तेल मला जास्तच वाटत होतं, तरी पण आपलं आता मग कढई गरम झाली. कढई नाही, पळी गरम झाली जास्तच, त्यामुळे आता मी तिला साईडला केलं. बारीक अशी कट केलेली कोथिंबीर घालायची. आता आमटी काय जास्त गरम करणार नाही मी, कारण गरमी असताना जास्त आहे. हा गुळ आहे, त्या गुळ्याला मी वरूनच वरवंट्याने थोडासा चेचून घेतला. आणि 2 दूध होते, एक सकाळचं होतं आणि एक रात्रीचं, तर ते दोन्ही पण दूध साईडला काढले. आणि आता मी सगळ्यांना एक एक ताट आहे तर तयार करून आता जेवण वाढणार आहे सगळ्यांनाच. तर इथं बघू शकता, हे आता सगळ्यात पहिलं दादांना द्यायला लागले होते मी. कुकरमध्ये आपला भात पण तयार झाला आहे. आणि दादांना इथं पोळी दिली. त्यांना कमी म्हणजे ते असं जास्त म्हणजे जास्त ह्याच्या खात नाहीत पोळ्या, म्हणजे असं पुरण वगैरे जास्त चालत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी मी सेपरेट केल्या होत्या कमी पुरण भरून. त्यामुळे ते कमी पुरणाची पोळी दिली, आमटी दिली आणि दूध दिले. तर दूध दिल्यानंतर दादा म्हणले की मला दूध नाही खायचं, त्यामुळं मग ते साईडला तसंच ठेवलं होतं. तर हे सगळ्यात पहिलं ताट आहे तर दादांना दिलं. आता हे दुसरं ताट तयार करायला लागले. संचितला मी बाहेर बसूनच जेवण चारलं. आणि गरम खूप जास्त होत होतं, इतकं गरम होतं ना बास. आभाळच होतं, ऊन पण एवढं कडक कडक असं नव्हतं. आणि ऊन नसलं तरी पण गरम जास्तच होत होतं. आता हे आईंना ताट वाढायला लागले होते मीच. आणि मग इथं आईंना ताट दिलं. इथं आहे भात, थोडासा भात, सगळं एकत्रच दिलं होतं म्हणजे. आणि खाली घेतलं की मग सगळा पसारा होतो आहे आणि मग कळतच नाही वाढायचं. त्यामुळे मी असं उभा राहूनच म्हटलं सगळ्यांना जेवण वाढूया. आणि नंतर मग जे आमटी भात आहे तर ते थोडंसं खाली घेतलं तर चालते, मग ज्यांना लागेल ते घेतात. आता हे संजूच्या पप्पांना ताट तयार करायला लागले मी. इथं आमटीचा थोडासा कट दिला. पापड भजी काय नको म्हणले, ते तेलकट नकोच म्हणले आता. त्यामुळे पापड पण होते आणि भज्याची पण होतं, सगळं सामान पण नको म्हणले नाही खायचं, त्यामुळे नाही दिला मी. नंतर इथं थोडासा गूळ दिला आणि हे ताट तसं दिलं. आता ह्या मोठ्या ताटामध्ये देणार आहे दूध. आता तूप नव्हतं, मला तर तुपाशिवाय पोळीच नाही आवडत खायला. तूप पोळी आणि दूध एक नंबर लागतं, पण आता तूप नव्हतंच, त्यामुळं मग होतं तूप खरं तर, पण मला माहितीच नव्हतं. आता आई आले तिकडं पंढरपूरला आणि मग छोटी बॉटल घेऊन आल्यावर मग मला दिसलं की अरेच्या तूप तर होतं की. पण आता मला माहितीच नव्हतं आणि मला वाटलं की दोघांसाठी कशाला नेतात, पण ते शिरा कधी तर करतात, उपमा वगैरे करताना त्याच्यात पण वापरतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी छोटी बॉटल नेली होती. पण मी पण विचारलं नाही, मला वाटलं थोड्या दिवस आलेत कशाला घेऊन येते तूप, त्यामुळं मला पण काय माहिती नव्हतं. पण तूप होतं, पण आता माहिती नसल्यामुळं बिना तुपाच्याच पोळ्या सगळ्यांनी खाल्ल्या. आता इथं माझ्यासाठी ताट वाढून घेतलं आणि जे शिल्लक होतं तर ते सगळं खाली घेतलं. तर इथं बघू शकता छान कटाची आमटी. तर संचितचं थोडंसं शिल्लक राहिलं होतं ते घेतलं, पोळी आणि गुळ. चला तुम्ही या सगळेजण मस्त असं जेवण करायला. आणि जेवण जवळपास आम्ही जेवण करायला आम्हाला म्हणजे 1:30-1:45 वाजले होत्या. स्वयंपाक तसा मी लवकरच केला होता. आणि आता जवळपास 3:30-4 वाजत आलेत आणि ऊन काहीच नाही, एकदम छान असं वाटतंय. आणि आमचं छोटं नारळ आहेत, तर त्या छोट्या नारळाला पहिल्यांदाच नारळ आलेत. मग ते नारळ आम्ही काढायला चालू आहे. तर वांगे जाताना आता वांगे वगैरे घेऊन जाणार आहे. ही कांद्याची पात आहे. कांदे छोटेसेच आहेत, म्हणजे असं आतमध्ये असं मोठे असे वाढले नाहीत, पण आहेत कांदे आलेत आता. संचित आणि संचितचे पप्पा चालले. तिथं आहे मिरची. आणि हे काय म्हणतात त्याला, ह्याला काय म्हणतात आता मला माहिती नाही, जे पाणी सोडायला असतं ते. तर त्याच्यामध्ये पण कांदे लावलेत.
आणि इकडं ह्या शेवटचं नारळाचं झाड आहे ना, तर ह्या नारळाच्या झाडाला नारळ लागले. तर आता हे काही एवढं मोठं झालं नसेल मला माहिती आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही खास आता म्हणजे खोबऱ्यासाठी नाही काढत, नारळ पाणी पिण्यासाठी काढतो. आणि गेल्या वर्षी तर उन्हाळ्यामध्ये इतकं आम्ही नारळ पाणी पिलतो ना बासच. आता जे कोण माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघते ना, तर त्यांना माहिती आहे गेल्या वर्षी इतके नारळ निघाले होते ना, जवळपास 3 पोती नारळ निघाले होते. आणि मी, दीदी, सांची, संचित आम्ही चौघंजण रोज 2-3 नारळ पाणी पितो. इतकं नारळ पाणी पिलो ना बासच. आता ह्या वर्षी एवढे नारळ नाहीत आणि हे इथं छोटे छोटे लागलेत 3 आणि एकदम हाताला येत होतं आणि मला खूप चांगलं वाटत होतं. त्यामुळे मी नारळ काढतानाच फोटो पण काढायला लावला होता. आणि मग ते मी हाताने गोल गोल असं फिरवून नारळ काढला. मी एक काढला, संचीच्या पप्पाने 2 काढले. नाही, मी 2 काढले आणि संचीच्या पप्पाने एक काढला, कारण तो उंच होता थोडासा आणि तो काही माझ्या हातालाच येत नव्हता. त्यामुळं मग म्हणजे मी 2 काढले आणि जो माझ्या हाताला येत नव्हता ते संचीच्या पप्पाने काढला. आणि 3च नारळ होता आणि मग तिघांना 3 नारळ झाले. पाणी पण भरपूर असं निघालं होतं. आणि तोडायला नवीनच हे पण आणलं होतं आम्ही, त्याला काय म्हणतो, कोयताच बहुतेक काय म्हणतात, आता मला पण माहिती नाही. तर तो पण आणला होता. आता हे नारळ काढायचा आणि मग कट्ट्यावर जायचं, बसायचं. आणि मलई पण झाले असेल. आणि नारळाकडं कसं बघून समजतं की त्याच्यामध्ये खोबरं तयार झाले की मलई तयार झाले. त्यामुळे असं त्याच्याकडं बघूनच वाटत नव्हतं की खोबरं तयार झाले. एकदम कवळे कवळे नारळ होते आणि एकदम छान असं पाणी पण होतं. एकदम गोड गोड असं पाणी लागत होतं. आणि पहिल्यांदाच नारळ फोडलं होतं आणि नंतर म्हणजे काढले होत्या झाडाचे. पहिल्यांदाच नारळ म्हणजे आलेत आणि मग आम्हीच उद्घाटन केलं. गोड गोड असं पाणी होतं. आणि नारळाचं पाणी पिलेलं चांगलं असतं. भरपूर अशी नारळाची झाडं आहेत. आता ह्याला नारळ लागल्यावर सगळे नारळच नारळ होतील. आणि हे तिघांना 3 नारळ. आता इथं आम्ही येऊन बसलो कट्ट्यावर आणि फॅन पण लावला होता, पण गरम भरपूर होत होता. आणि ऊन, मला तर आश्चर्यच वाटत होतं की ऊन तर नाही आणि गरम कसं काय होते काय माहिती. एवढं सगळं मी नारळाचं पाणी काढलं, नारळ पाणी पिलं आणि इतकं गरम व्हायला लागलं होतं. नंतर मी आंघोळ केली होती. तर हे आहे आमचा कोयता. तर ह्या कोयत्याने माझं चालू होतं तोडायचं काम. एकदम मेहनत करून करून हे आहे तर काढलं साईडला. थोडंसं चाकूने पण कट केलं. चाकूने कट केल्यावर पण कसं म्हणजे ते कोवळा भाग असतो ते पटकन कट होतं आणि मग त्याला हे असं काढायचं गोल गोल फिरवून. आणि छान असं गोड गोड असं नारळ पाणी आतमध्ये निघते. दुपारच्या वेळेस हे बघा तुम्हाला दिसलं असेल, एकदम असं बाहेर आलं होतं. भरपूर असं टच्च असं काय म्हणतो आपण, पूर्ण 1.5 ग्लास पाणी निघालं होतं. आणि पाणी पण गोड असं होतं. तर चला तुम्ही या नारळाचं पाणी प्यायला. एकदम छान छान असं नारळ पाणी होतं. आणि नंतर मग नारळ पाणी पिऊन झालं की त्याच चाकूने मोठा एक काय म्हणतो त्याला, मोठाच हे आहे म्हणजे असं काय तर आहे, मला सांगता येत नाही आता. त्यांनी मग मी त्या नारळाचे 2 भाग केले. हे बघा पाणी किती चांगलं आहे. अगदी ग्लास भरून 1.5 ग्लास पाणी निघलं होतं. संजित तर थोडाच पिला. इतकं पाणी होतं की संजितला तर संपेना. तिघांनी 3 ग्लास, म्हणजे तिन्ही पण नारळ एकाच वेळेस सगळं फोडलं. आणि जी मलई होती ती थोडीशीच खाल्ली, कारण आम्ही जेवण केलं. तर जेवण झालं की मग थोड्या वेळाने लगेचच नारळ पाणी पिलो. आणि मग एवढं सगळं झाल्यावर मग ती मलई काही खाऊ वाटत नव्हती. त्यामुळे मलई तशीच ठेवली होती. आणि घरचं असल्या माणूस जरा हेच करते, विकतचं तेच विकत आपण आणलं की नाही नाही विकत आणलं आहे नारळ पाणी पिणार मलई खाणार. घरचं असल्यामुळे थोडं दुर्लक्षच करतं. तर हे असं असतं. चला या तुम्ही थंडगार नारळ पाणी प्यायला. तर ह्याच्यामध्ये मी बघत होते आतमध्ये मलई आहे का, तर मलई होती थोडीशी. आणि मग आता हे जे होय बघा, हे दिसते ना चाकूच्या शेजारी, त्याला आता काय म्हणतात मला माहिती नाही. एकदम जडच्या जड आहे. आणि त्यांनी मग मी 2 भाग केले त्या एका नारळाचे. आणि बघू शकता इथं 1.5 ग्लास नारळाचं पाणी आपलं तयार झालं आहे. आता हे चाळून वगैरे घेतलं तर गाळण्यानं चालते आणि मग प्यायचं. आम्ही तसंच पिलं होतं. इथं काढते मी मलई. तर एकदम छान अशी मलई आहे. थोडीशी खाऊन पण झाली आणि थोडीशी काढून आता ती प्लेटमध्ये ठेवणार होतं. ज्याला कोणाला खायचे तर ते खातील. पण ताजे ताजे खायला चांगलं वाटतं. इथं आहे अजून ते फोडायचं बाकी राहिलं होतं. तर असं असतं. तर 2 दिवस आम्ही गावाला होतो. आता नंतरचा व्हिडिओ आहे तर तो गावाचाच येईल. आणि छान वाटतं गेले की. आता उन्हाळा सुट्टीला पण बघू जायचं, थोडे दिवस राहायचं. तर असं असतं. चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. नंतर आता जवळपास एक संध्याकाळच्या 6 वाजत आले. संचितच्या पप्पांचं इथं चाललं आहे काम करायचं. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय बाय.